नमस्कार मंडळी. तर आता गटकच्या अनुषंगाने आपला अभ्यास चालू झालेला आहे. तर ज्या नवीन गृहिणी आहेत किंवा नवीन स्टुडंट आहेत की ज्यांना ह्याच्यातलं अजून प्रॉपर नॉलेज नाही आहे किंवा माहिती नाही आहे कोणते टॉपिक करायचे, तर त्यांच्यासाठी मी आता ही सिरीज आपल्या यूट्यूबच्या चॅनलला टाकत आहे. तर राज्यशास्त्रासाठी महत्त्वाचे जे टॉपिक आहेत की ज्यामधले क्वेश्चन पडतात म्हणजे पडतातच, तर ते काही जे मेन टॉपिक आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर त्यामध्ये राज्यपाल हा एक टॉपिक आहे की ज्यावर खूप सारे क्वेश्चन पडतात. तर राज्यपालाचं ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस त्या संदर्भात सर्व कलमं पाठ करायची, कोणत्या देशाकडून ते पद घेतले ते पाठ करायची, त्याच्या रिलेटेड घटना दुरुस्त्या ज्या झाल्यात त्या पाठ करायचे, त्यांचे कार्यकारी अधिकार कोणते आहेत, कायदेविषयक अधिकार कोणते, ते कोणत्या विधेयकांना मंजुरी देतात नाही देत, क्षमादानाचे जे अधिकार आहे त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी करायच्या. त्यानंतर मुख्यमंत्री हा एक टॉपिक आहे की त्यावर खूप सारे क्वेश्चन विचारतात, तर तोही व्यवस्थित करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपला राज्य लोकसेवा आयोग आहे, त्याच्यावरही खूप सारे क्वेश्चन विचारतात. तर घटना दुरुस्त्या त्या रिलेटेड आणि त्याची जी कलमं आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाठ करायची, त्यांची कार्य कोणती ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष ह्या रिलेटेडसुद्धा क्वेश्चन पडतात. अध्यक्षा रिलेटेड तर मोस्टली पडतात, तर तेही आपण केले पाहिजेत. भारताचं निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोग त्याच्यावरही क्वेश्चन पडलेले आहेत, तर तोही आपल्याला एक टॉपिक करायचा आहे. मुख्यमंत्र्याची कर्तव्ये रिलेटेड कलमं आहेत तीही आपल्याला व्यवस्थित करायची. त्यानंतर आपल्या ज्या समित्या आहेत पंचायत राज संबंधित, तर त्या सगळ्या समित्या करायच्यात. म्हणजे अशोक मेहता समिती आहे, राजमन्नार समिती आहे, सिंघवी समिती आहे, थंगन समिती आहे. म्हणजे पंचायत राजमधल्या महत्त्वाच्या ज्या समित्या आहेत, हातनुरे सरांच्या बुक्समध्ये जो प्रश्नसंच आहे त्याच्यात ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत ज्याच्यावर वारंवार प्रश्न पडले ते आपण व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर ग्रामसभा आहे, ग्रामसभेवर खूप वेळा क्वेश्चन पडले, तर ग्रामसभे रिलेटेड कलमं तीही आपल्याला खूप चांगल्या तऱ्हेने करायची आहे. त्यानंतर आपली 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती त्याच्यावर खूप सारे क्वेश्चन पडतात, तर त्याही रिलेटेड सगळे आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर राज्याचा महाधिवक्ता त्या रिलेटेडही खूप सारे क्वेश्चन पडतात, तर राज्याच्या महाधिवक्ताविषयी सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या महत्त्वाच्या ज्या समित्या होत्या राज्यघटने रिलेटेड, तर त्याही समित्याविषयी आपल्याला खूप सारी माहिती आहे, पण ज्या मोस्टली खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर तुम्ही काम करा. म्हणजे संघराज्य अधिकार समित्या आहेत, कार्यनियम समित्या आहे, सुकाणू आहे, स्टाफ वित्त आहे, ध्वज फ्लॅग आहे, योग्यता समित्या आहेत, प्रांतिक घटना समित्या आहेत. म्हणजे त्या समितीच्या अध्यक्ष आणि समित्या असं विचारलं जातं. वन लाईनर क्वेश्चन खूप पडतात, तर त्या समित्याही खूप मोस्टली करणं गरजेचं आहे, त्याही नक्की आपण केल्या पाहिजे. मसुदा समितीवरही अलीकडच्या काळामध्ये खूप सारे क्वेश्चन पडलेले, तर मसुदा समिती एकदम व्यवस्थित करा. त्याचे अध्यक्ष, त्यात जे सदस्य होते त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.